बघा तर मागच्या बॅच मध्ये आपण बिल बाय बिलचा प्रॉब्लेम सुरू केला होता. बिल बाय बिल टॅली मध्ये बिल बाय बिल कसं सेट करायचं ते बघितलं होतं. बाय डिफॉल्ट बिल बाय बिलची सेटिंग असतेच, पण आपण ती आतापर्यंत ऑफ करत होतो, ती आता ऑफ करायची नाही, नो म्हणायचं नाहीये तिथं. कालच्या मागच्या बॅच मध्ये आपण विशाल कॉम्प्युटर प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक या प्रॉब्लेम मध्ये ट्रायल बॅलन्स आपण टॅली मध्ये टाकला होता. त्याचं ग्रुपिंग केलं, ट्रायल बॅलन्स टाकला, त्या पद्धतीने तो ट्रायल बॅलन्स होता तर तो आपण टाकला होता. आणि तो ट्रायल बॅलन्स आपला टॅली पण झाला होता. ट्रायल बॅलन्स टॅली पण झाला होता. बघू आपण टॅलीकडे जाऊ. आपण ही कंपनी तयार केली विशाल कॉम्प्युटर. टॅली तुमच्या समोर आहे. 1/4/2001 ते 31/3/2002 असा त्याचा फायनान्शियल इयर आहे. आणि कोणतंही वाउचर एंट्री त्यामध्ये झालेली नाही. बिल बाय बिलचं सेटिंग कुठून करतो आपण? F11 फीचर्स ला क्लिक करतो. त्याच्यामध्ये अकाउंटिंग फीचर्स, अकाउंटिंग फीचर्स मध्ये इथं आउटस्टँडिंग मॅनेजमेंट म्हणून ग्रुप आहे. त्या आउटस्टँडिंग मॅनेजमेंट मध्ये पहिलाच ऑप्शन आहे मेंटेन बिल वाईज डिटेल. तिथं आपण काय ठेवतो? यस ठेवत असतो. तो यस ठेवला का मग आपण आपल्या कंपनीमध्ये जे डेटर्स आणि क्रेडिटर्स आपण डेटर्स आणि क्रेडिटरचे अकाउंट तयार करतो, म्हणजे सन्ड्री डेटर्स आणि सन्ड्री क्रेडिटर ग्रुपच्या अंडर जे अकाउंट्स आपण तयार करतो ते तयार करताना त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला या अकाउंटला बिल वाईज डिटेलचा ऑप्शन ठेवायचा का हे आपल्याला टॅली विचारत असतो. तिथं आपण यस म्हणावं लागतं. तुम्ही जर तिथं चुकून नो म्हटलं गेलं तर तुम्ही कंपनीमध्ये बिल वाईज डिटेल सेट करूनही उपयोग होत नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आपण डिस्प्ले मध्ये जाऊ. ट्रायल बॅलन्स पहिलाच ऑप्शन आहे तो बघू. बघा ट्रायल बॅलन्स आपला टॅली झालेला आहे. इथं 2,69,200 दोन्ही साइड आपल्या टॅली झालेल्या आहे. 2,69,200. आपल्याला आता आजच्या पुढच्या भागाकडे जायचं. पुढचा भाग म्हणजे जर्नल एंट्रीज आपल्याला बघायचे आहे. आता साइड बाय साइड आपण जर्नल एंट्रीज पण बघू आणि त्या आपल्या गेटवे ऑफ टॅली मधून जशी एंट्री होईल तशी आपण यात टाकून पण देऊ. जाऊ आपण आपल्या प्रेझेंटेशन कडे. बरं, पास द फॉलोइंग जर्नल एंट्रीज युजिंग वाउचर एंट्री. वाउचर एंट्रीच्या साहाय्याने तुम्हाला या एंट्रीज काय करायच्या आहे? एंटर करायच्या. पहिली एंट्री 1/4/2001 सोल्ड 10 P4 computer to Datasoft computer ₹21,000 each. बिल नंबर 4301 ऑन 30 days क्रेडिट. आता बघा आपल्याला ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये क्लिअर कट दिलेला आहे. बिल नंबर आपल्याला दिला, किती दिवसाचं क्रेडिट आपल्याला आपण दिलंय समोरच्या पार्टीला ते आपण याच्यामध्ये दिलेलं आहे, आणि कोणत्या वस्तू सेल केल्या आहे ते दिलंय, आणि एकाची किंमत किती. एकाची किंमत 21,000 तर 10ची किती होणार? ऑटोमॅटिकली 2,10,000. त्यामुळे 2,10,000ची आपला हा परचेस सेलची एंट्री आहे. तर सेलची एंट्री करताना आपण काय करणार? कोणाला डेबिट देणार? ज्याला आपण विकतोय त्या पार्टीला डेबिट, आणि क्रेडिट कशाला येणार? सेलला. माल आपल्याकडून जातो म्हणून डाटासॉफ्ट कॉम्प्युटर अकाउंट डेबिट 2,10,000 डाटासॉफ्ट कॉम्प्युटर अकाउंट डेबिट 2,10,000 to sales account to sales account 2,10,000 to sales account 2,10,000 being credit sales. त्याचं नॅरेशन येईल being credit sales. आता या ठिकाणी जे दोन अकाउंट आलेले आहेत डाटासॉफ्ट कॉम्प्युटर आणि सेल्स, हे दोन्ही आपण तयार केले. आपण पहिले ट्रायल बॅलन्स बघितला. ट्रायल बॅलन्स मध्ये ते दोन्ही अकाउंट आपले तयार झालेले, त्यामुळे त्याला आपल्याला ग्रुप देण्याची गरज नाही, नव्याने तयार करण्याची गरज नाही.
आणि ही एंट्री कशात येईल, आपण वाउचर पण बघितले होते, याच्या अगोदरचा टॉपिक आपण वाउचर बघितला होता. वाउचर मध्ये आपले मेन जे वाउचर आहे ते 6. पहिलं F4 वर आहे कॉन्ट्रा वाउचर, बँकेत मधले व्यवहार, बँक आणि कॅश मधले व्यवहार. F5 ला आहे पेमेंट वाउचर. कोणतं आहे? पेमेंट वाउचर. ते कोणा संबंधी आहे, तर सगळे पेमेंट ज्याच्यात कॅशला क्रेडिट आहे. F6 ला आहे रिसिप्ट वाउचर, ज्याच्यामध्ये आपल्याकडे कॅश येते, आपल्याला पेमेंट मिळतं, रिसिप्ट वाउचर त्याला निवडायचं. त्याच्यानंतर F7 ला जर्नल वाउचर, जे आपण बघत आलो. F8 ला काय, सेल्स वाउचर, म्हणजे सगळ्या सेल्स, क्रेडिट असो किंवा कॅश सेल्स असो, कुठे घ्यायची, ते सेल्स मध्ये घ्यायची. आणि F9 ला काय, परचेस वाउचर. तर असे 6 वाउचर आपण बघितले. आणि या व्यतिरिक्त जर काही एंट्री झाल्या ज्या परचेस मध्ये येत नाहीये, सेल्स मध्ये येत नाही, रिसिप्ट पेमेंट किंवा कॉन्ट्रा मध्ये येत नाही, अशा एंट्रीज कुठे घ्यायच्या, जर्नल वाउचर. ठीक आहे. मग आता याला कोणता प्रकार येईल, हे सेल्स आहे म्हटल्यावर याला कोणता वाउचरचा प्रकार येईल, सेल्स वाउचर. बर, जाऊ आपण आपल्या टॅलीकडे. ही एंट्री तिथं पोस्ट करू. 1.4 ची एंट्री आहे. मी गेलो टॅलीमध्ये. टॅलीमध्ये अकाउंटिंग वाउचर हा दुसरा पर्याय आहे, त्यावर मी क्लिक करतो. बघा इथं एंटर दिला. एंटर दिल्यानंतर आपल्याला पहिलं आपलं काम असेल डेट टाकणं. डेट किती आहे यातला, 1/4. ऑलरेडी इथं आली बघा, 1 एप्रिल 2001 ऑलरेडी आहे, पहिलीच तारीख आहे. बरोबर. त्यानंतर दुसरं काम आपलं असतं वाउचर सिलेक्ट करणं. इथे पेमेंट वाउचर निवडलेलं आहे ना. आपल्याला कोणतं निवडायचंय, सेल्स वाउचर, कारण की एंट्री सेल्स मध्ये येईल म्हणून F8 सेल्स निवडलं. बघा आलं इथं सेल्स. परचेस आणि सेल्स वाउचर जसंही निवडल्या जाईल तसं ते इनव्हॉइस मोड मध्ये येतं. कोणत्या मोड मध्ये दिसतं आपल्याला, इनव्हॉइस मोड मध्ये. आपल्याला ते इनव्हॉइस मोड मध्ये नकोय, ते वाउचर मोड मध्ये पाहिजे. ते म्हणून राईट साइडच्या पॅनलवर सगळ्यात खाली ऍज अ वाउचर असा ऑप्शन असतो. त्याच्याने ते वाउचर आपलं कशात कन्वर्ट होतं, वाउचर मोड मध्ये कन्वर्ट होतं. इनव्हॉइस मोड मधून वाउचर मोड मध्ये कन्वर्ट झालं. कन्वर्ट झाल्यानंतर तो आपल्याला डेबिट आणि क्रेडिट इथं विचारतो. सुरुवातीला काय विचारलं आपल्याला, डेबिट विचारलं. मग मी डेबिट पर्टिक्युलर्स मध्ये जातो. डेबिट कोणाला, इथं डाटा सॉफ्ट कॉम्प्युटर. बघा इथं डाटा सॉफ्ट कॉम्प्युटर आलेला आहे. डाटा सॉफ्ट कॉम्प्युटर मी निवडला. जसंही तुम्ही वाउचर निवडून एंट्री करायला लागला तशी इकडे लेजर, लिस्ट ऑफ लेजर्स कमी झाले, कारण की त्या वाउचरशी रिलेटेडच लेजर तिथं उपलब्ध राहतात. बाकीचे लेजर दिसत आहे का तिथं, म्हणजे तुमचं कन्फ्युजन कमी होणार. पहिली महत्वाची गोष्ट. एंटर दिला, मग तो बाहेरचे डिटेल आपल्याला मागतो. बाहेरचा ऍड्रेस, त्याचा स्टेट, सेल टॅक्स नंबर. ठीक. आता आपल्याला किती रुपयाचा, 2,10,000चा माल आपण सेल केलाय डाटा सॉफ्टला, 2,10,000. जसंही 2,10,000 आपण अमाऊंट टाकली तशी आपल्याला इथं बिलाचे डिटेल त्याने मागितले. आपण बघितले ते बिलाचे डिटेल. मेथड ऑफ ऍडजस्टमेंट, टाइप ऑफ रेफरन्स मध्ये 3-4 प्रकारच्या रेफरन्स येतात. एक न्यू रेफरन्स, अगेन्स्ट रेफरन्स, ऍडव्हान्स आणि ऑन अकाउंट. कोणता कधी वापरायचा याची माहिती बघितली होती. ज्यावेळेस नवीन एंट्री असेल, नवीन सेल किंवा परचेस होत असेल, त्यावेळेस आपण काय वापरणार, न्यू रेफरन्स. ज्यावेळेस आपण एखाद्या बिलाच्या अगेन्स्ट पैसे आपल्याला मिळत असेल किंवा आपण पेड करत असेल, त्यावेळेस काय वापरायचं, अगेन्स्ट रेफरन्स. आपण पैसे पेड करताना कोणता वापरायचा किंवा पैसे रिसीव्ह करताना अगेन्स्ट रेफरन्स. ऑन अकाउंट, आपल्याला माहित नाही आपल्याला पैसे येत आहे पण कोणत्या बिलाच्या अगेन्स्ट येत आहे हे माहित नाहीये, पण एंट्री तर करायची. त्यावेळेस आपण काय टाकून देऊ, ऑन अकाउंट हा ऑप्शन टाकू. आणि जर आपल्याला मालाच्या अगेन्स्ट ऍडव्हान्स आला असेल तर त्याला काय आपण निवडणार, ऍडव्हान्स हा ऑप्शन निवड. पण या ऍडजस्टमेंट मेथड मध्ये 2च ऍडजस्टमेंट जास्त चालतात, त्या म्हणजे न्यू रेफरन्स आणि अगेन्स्ट रेफरन्स. ऍडव्हान्स आणि ऑन अकाउंट या क्वचित प्रसंगी येतात. ठीक आहे. मग आता आपण नवीन सेल आहे म्हणून न्यू रेफरन्स आपण इथून निवडतोय. बाय डिफॉल्ट न्यू रेफरन्स वर होता पण तो, बरोबर. इथं बिल नंबर, काय बिल नंबर आहे, बिल नंबर 4301. आता ड्यू डेट और क्रेडिट डेट, इथं तुम्हाला किती, आता बघा डेट दिलेली नाही आपल्याला काय दिले, किती दिवसाचं क्रेडिट आहे.
मग ती जेवढ्या दिवसात तुम्ही दिवसात इथं दोन्ही व्हॅल्यू तो ऍक्सेप्ट करतो, डेट पण ऍक्सेप्ट करतो आणि नंबर डेज पण ऍक्सेप्ट करतो. मग 30 दिवस मी एंटर केले. 30 दिवस एंटर केल्यानंतर खाली बघा ऑटोमॅटिक 1 मे त्याची ड्यू डेट आहे, म्हणजे डेट पण आपल्याला दाखवून टाकतो. 2,10,000चं बिल एंटर दिला आणि क्रेडिट कशाला आहे तर सेल्सला, म्हणून सेल्स अकाउंट मी इथून निवडतोय. 2,10,000 बिंग क्रेडिट सेल्स, बिंग क्रेडिट सेल्स ऍक्सेप्ट यस म्हटलं, माझी एंट्री काय झाली ऍक्सेप्ट झाली. पहिली एंट्री माझी झाली. समजली मग पहिली एंट्री कशी केली आपण. ह्या प्रॉब्लेम मध्ये जास्त परचेस आणि सेलची एंट्री. जाऊ पुढे, पुढची एंट्री आहे 2,4 ची. 2,4 ला काय झालं, सोल्ड टू कॉम्प्युटर ऑन कॅश ₹50,000. 2 कॉम्प्युटर सेल केले. आता 50,000 इच म्हटलेलं नाही, दोन्ही मिळून 50,000चे कॉम्प्युटर आपण सेल केले. कसे कॅश मध्ये, कॅश सेल झाला, कॅश आपल्याकडे येते, म्हणून कॅश अकाउंटला काय देणार आपण डेबिट देणार. मग करा डेबिट, कॅश अकाउंट डेबिट 50,000. कॅश अकाउंटला काय आलं डेबिट 50,000. आणि क्रेडिट कशाला जाणार, माल आपल्याकडून जातो म्हणून सेल्सला काय येणार क्रेडिट टू सेल्स अकाउंट 50,000, टू सेल्स अकाउंट 50,000. नॅरेशन येईल बिंग कॅश सेल्स, बिंग कॅश सेल्स. आता पुन्हा या ठिकाणी आपल्याला हे जे 2 अकाउंट या ट्रान्झॅक्शन मध्ये आलेले यांना कोणताही ग्रुप देण्याची गरज नाही, कारण की या अगोदर ते ट्रायल बॅलन्स मध्ये तयार आहे आपल्या कंपनीत, म्हणून मी त्याला काही ग्रुप देत नाहीये. दोन्हींना पण डॅश देतोय पुढे. आता याला सिलेक्शन आहे व्हाउचर सिलेक्शन. व्हाउचर बघा आपण बघितले सेल्स व्हाउचर, सर माल सेल होतोय, सेल्स म्हटल्यानंतर तो कॅश मध्ये हो किंवा क्रेडिट मध्ये हो, त्याला व्हाउचरचा कोणता घ्यायचा आहे तुम्हाला सेल्स व्हाउचर. पण या ठिकाणी ही एंट्री तुमच्या रिसिप्ट व्हाउचर्स मध्ये सुद्धा येऊ शकते. F6 रिसिप्ट व्हाउचर. रिसिप्ट व्हाउचर मध्ये ज्यावेळेस कॅश आपल्याकडे येते अशा एंट्रीज आपण रिसिप्ट व्हाउचर मध्ये घेतो, पण आपण ती करायची नाही. तुम्हाला मी सांगितलं की ही सेल्स मध्ये, तर तुम्हाला ते रिपोर्टिंगला सुद्धा पुढे जाऊन फायदेशीर होईल. ठीक आहे, आता आपण अकाउंट ओनली मध्ये आपलं अकाउंटिंग करतोय म्हणून आपण रिसिप्ट मध्ये ही एंट्री घेऊ शकू. कुठे घेऊ रिसिप्ट मध्ये. पण आता आपला पुढचा टॉपिक आहे इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी मध्ये तुम्हाला रिसिप्ट मध्ये एंट्री घेता येणार नाही, रिसिप्ट मध्ये घेता येणार नाही, त्याला सेल्सच व्हाउचर तुम्हाला निवडावं लागेल. त्यामुळे आतापासूनच आपण सवय करू सेल्स व्हाउचर, एफेक्ट सेल्स. जाऊ आपण एंट्री करून टाकू. आपण पहिले एंट्री करायच्या अगोदर पहिले तारीख बदलणं. तारीख किती आहे 2/4. बघा इथं 2 तारीख मी निवडतो, इथं एंटर दिला. त्याच्यानंतर व्हाउचर निवडणं. व्हाउचर ऑलरेडी सेल्स व्हाउचर आहे, मला पुन्हा निवडण्याची गरज नाही. ठीक आहे, एंटर देतो. आणि व्हाउचर असून सुद्धा ते आपल्या अकाउंटिंग मोडलाच आहे, ऍज अ व्हाउचर मोडलाच आहे, इनवाइस मोडला नाहीये. म्हणून मला इनवाइस मोड पण म्हणजे व्हाउचर मोड पण निवडायची गरज नाही. आता डेबिट. डेबिट कोणाला आहे कॅशला, म्हणून कॅश अकाउंटला मी डेबिट देतो. बघा कॅश अकाउंट मी इथं निवडलं. डेबिट साइडला बाहेरचे डिटेल तो विचार, त्याचा ऍड्रेस वगैरे. तुम्ही इथं जरी कॅश मध्ये करताय तर तुम्ही त्या बाहेरचं नाव इथं टाकू शकतात, जो कोणी बाहेर जो कोणी घेत असेल तुमचा माल. बरोबर. आपल्याला काही इथं दिलेलं नाही, मी एक तुम्हाला फक्त टाकून दाखवतो. ऍड्रेस मुंबई, बघा त्याचा स्टेट, त्याचा स्टेट सेल टॅक्स नंबर, या गोष्टी तुम्हाला टाकायच्या. आता आपण अकाउंट ओनली मेथड म्हणून शिकतोय, म्हणून पण जसं जसं तुम्ही पुढे जाल, पुढे जीएसटी कडे जायचंय आपल्याला. जीएसटी कडे जाताना बायरचं जे नाव आहे, हे बायरचं नाव ऑटोमॅटिकली तुम्हाला हे कॅश असो किंवा क्रेडिट असो घ्यावंच लागतं, तिथे काही ऑप्शन नाही. बरं बरं, टाकू आपण एंट्री 50,000 अमाऊंट टाकू. 50चे ना. आणि क्रेडिट साइडला काय घेतलं सेल्स अकाउंट निवडलं 50,000 बिंग कॅश सेल्स.
बिंग कॅश सेल्स ऍक्सेप्ट यस म्हटलं, ही एंट्री काय झाली, सेव्ह झाली. माझी ही एंट्री पूर्ण झाली. जाऊ आपण पुढच्या एंट्रीकडे. मी पुन्हा प्रेझेंटेशन मध्ये आलो. बघा 1/5 ची एंट्री 1/5/2001 पेड सॅलरी ₹10,000 सॅलरी पेड केली. मग सॅलरी पेड केली, खर्च झाला म्हणून खर्चाला डेबिट, सॅलरीला डेबिट, सॅलरी अकाउंट डेबिट 10,000, सॅलरी अकाउंट डेबिट 10,000 टू कॅश 10,000 टू कॅश 10,000. आता मी एंट्रीवर काही जोर देत नाही. तुम्ही जर्नल एंट्री चांगल्या पद्धतीने शिकला आहात, तुम्हाला जर्नल एंट्री येत आहे, त्यामुळे मला आता खूप काही डिटेल मध्ये सांगण्याची गरज नाही इथं. आता बिंग सॅलरी पेड नॅरेशन घ्या. बिंग सॅलरी पेड एंट्री पूर्ण झाली. आता याचं ग्रुपिंग करायचं. ग्रुपिंग करण्यासाठी आपल्याकडे जर हे अकाउंट्स कोणते उपलब्ध आहेत, दोन्ही पण ट्रायल बॅलन्स मध्ये आलेले आहेत, त्याला ग्रुप देण्याची गरज नाही. सॅलरी पण आलेले आहे ना, बघा आले. बरं, आता राहिला प्रश्न वाउचर टाईप. कोणतं वाउचर निवडायचं? कॅशला क्रेडिट आहे म्हटल्यानंतर पेमेंट होतंय, म्हणून पेमेंट वाउचर आपल्याला F5 पेमेंट वाउचर या एंट्रीसाठी निवडावं लागेल. जाऊ आपण टॅलीमध्ये एंट्री करू. आता टॅलीमध्ये जातोय. पहिले तारीख बदलणं, F2 प्रेस करतोय. F2 प्रेस करून इथं वाउचरची तारीख बदलायची. 1 तारीख 1/5 टाईप केलं मी. टॅलीमध्ये वर्ष टाईप करण्याची गरज नाही, फक्त डे आणि मंथ. बघ झाली 1/5/2001 ही तारीख निवडल्या गेली. आता पुढची स्टेप म्हणजे त्याचा वाउचर टाईप निवड. वाउचर टाईप कोणता आहे? पेमेंट वाउचर. म्हणून F5 पेमेंट वाउचर मी निवडला. इथं आलं बघा पेमेंट. पेमेंट वाउचर मध्ये आपल्याला डेट अगोदर दाखवतोय, डेबिट अगोदर सांगतोय. डेबिट कोणाला द्यायचं? आपल्याला सॅलरीला, म्हणून एस प्रेस केला. सॅलरी अकाउंट किती अमाऊंट आहे? सॅलरी 10,000. मग 10,000 मी इथे टाईप केले, एंटर दिला. आणि क्रेडिट कशाला आहे? कॅशला, म्हणून सी प्रेस केला. त्याच्यातून कॅश अकाउंट मी निवडलं. कॅश 10,000 बिंग सॅलरी पेड. बिंग सॅलरी पेड एंट्री केली, एंटर दिला आणि ऍक्सेप्ट यस म्हटलं. एंट्री माझी सेव्ह झाली. पूर्ण एंट्री. पुढे जाऊ आपण. पुढची एंट्री आपल्याकडे 2/5/2001 सोल्ड 1 AMD कॉम्प्युटर 2. सोल्ड 1 AMD कॉम्प्युटर 2 D सुरेश कुमार ₹23,000 ऍट 15 days क्रेडिट. 15 दिवसाचं क्रेडिट. आणि त्याचा बिल नंबर आपल्याला दिलाय 4302. ठीक आहे, आपण एंट्री करू. पहिले एंट्रीकडे जाऊ. पहिले एंट्री सेल केला माल म्हटलं, सेल्स मध्ये सेल्सला क्रेडिट येईल आणि त्या पार्टीला काय येणार? डेबिट. मग करू एंट्री आपण. डी सुरेश कुमार अकाउंट डेबिट. डी सुरेश कुमार अकाउंट डेबिट 23,000 टू सेल्स अकाउंट 23,000 टू सेल्स अकाउंट 23,000 बिंग क्रेडिट सेल्स. बिंग क्रेडिट सेल्स झाली. एंट्री आपली पूर्ण झाली. एंट्री पूर्ण झाल्यावर ग्रुपिंग करायचंय. आता या ठिकाणी हा जो डी सुरेश कुमार आलेला आहे, हा आपल्या ट्रायल बॅलन्स मध्ये आलाय का? नाही आले. मग याला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. ज्याला आपण माल विकतो तो आपला कोण असतो? डेटर्स का क्रेडिटर? सन्ड्री डेटर्स. म्हणून त्याला ग्रुप आपल्याला द्यावा लागेल सन्ड्री डेटर. आलेला आहे का तिथं? नाही आलेला. सन्ड्री डेटर्स आपल्याला ग्रुप द्यावा लागेल तिथं. बघा सन्ड्री डेटर्स हा आपल्याला ग्रुप आपल्याला याला द्यावा लागेल. आता वाउचर सिलेक्शन. वाउचर सिलेक्शन सोपं आहे. सेल्स म्हटल्यावर सेल्स वाउचर येणार इथं, म्हणून F8 सेल्स. आता आपल्याकडे जायचं टॅलीच्या एंट्रीकडे. जातो मी टॅलीमध्ये. इथं पहिले
टॅलीत गेलं का ह्या दोन स्टेप, पहिली स्टेप आहे डेट बदलणं. बघा 2 तारीख आहे 2/5 मी घेतली, एंटर देतो, झाली माझी इथे चेंज 2/5. नंतर व्हाउचर टाईप निवडणं. व्हाउचर टाईप कोणता आहे? सेल्स, म्हणून सेल्सला क्लिक केलं. पण सेल्स किंवा परचेसला क्लिक केल्यानंतर तो इनव्हॉइस मोड मध्ये येतो. आपल्याला तो पाहिजेत असतो ऍज अ व्हाउचर मोड. मग राईट पॅनलला ऍज अ व्हाउचर मोडच्या बटनला मी क्लिक केलं तर माझा ऍज अ व्हाउचर मध्ये आला. ऍज अ व्हाउचर म्हणजे डेबिट क्रेडिट आपल्याला मागतो. इनव्हॉइस मध्ये तो आपल्याला डेबिट क्रेडिट न करता पार्टीचं नाव वगैरे या गोष्टी आपल्याला तिथं काय करतो? मागतो. ठीक आहे. आता जायचंय डेबिट मागतं आपल्याकडे. डेबिट कोणाला डेबिट आहे? डी सुरेश कुमार आहे का इथं? डी सुरेश कुमार नाही. मग आता आपल्याला तयार करावं लागेल. तयार करण्यासाठी या ठिकाणी काय, कोणती फंक्शन, कोणती शॉर्टकट की वापरायची? अल्टर सी. बघा अल्टर सी मी प्रेस करतोय, तो अकाउंट क्रिएशनला जाईल. इथं मी तयार करतो डी सुरेश कुमार आणि काय तो आपला डेटर्स म्हणून सनरी डेटर्स, आपण त्याला ग्रुप निवडतोय सनरी डेटर्स. इथं विचारलं आपल्याला मेंटेन बिल वाईज डिटेल, इथं यस म्हणा. डिफॉल्ट पिरियड काय आपल्याला माहित नाही, मी तो काही देत नाही. बाकीच्या ठिकाणी एंटर देऊन सेव्ह करा. ऍक्सेप्ट यस म्हटलं. बघा आता बाहेरचं नाव, त्याचे डिटेल तो विचारतोय, तिथे मी एंटर दिला, झालो आपण एंट्री आला. डी सुरेश कुमार डेबिट साइडला येऊन गेला. तयार पण झाला, डेबिटला पण आला. अमाऊंट किती? 23,000. 23,000. पुन्हा त्याची अमाऊंट टाकली का तो आपल्याला बिलाचे डिटेल माग. बिलाचे डिटेल मी तुम्हाला सांगितलं, नवीन कॅश सेल्स किंवा परचेस असेल तर न्यू रेफरन्स. मग ऑलरेडी न्यू रेफरन्स वर आहेचे. त्याचा बिल नंबर टाका. बिल नंबर किती आहे? 4302. ड्यू डेट किती दिवसाचं क्रेडिट दिलंय? 15 दिवसाचं. याला 15 दिवसात दिले म्हणून 15 दिवस. 17 मे डेट आली बघा. आणि 23,000 पूर्ण अमाऊंटचे बिल आहे. झालं. म्हणजे बिल वाईज डिटेल ज्यावेळेस आपण देणार, सेट करणार, त्यावेळेस तो आपल्याला प्रत्येक परचेस सेलच्या एंट्रीला कोणत्या बिलाच्या अगेन्स्ट तुम्ही हे परचेस किंवा सेल करताय ते आपल्याला विचारणार. प्रत्येक पेमेंट रिसिप्टच्या वेळेस, म्हणजे पैसे येतात जातात त्यावेळेस तो आपल्याला विचारणार हे पैसे कोणत्या बिलाच्या अगेन्स्ट आले ते आपल्याला विचार. हा त्या बिल वाईज डिटेलचा फायदा. आणि दुसरा फायदा काय, तर आपल्याला बऱ्याच गोष्टी रिपोर्ट्स मिळतात. कोणाकडून किती पैसे घ्यायचे बाकी आहे, कोणते बिल ओव्हर ड्यू झाले, कोणते बिल आपल्याला आता जवळ आले पेड करायला, त्याचे रिपोर्ट्स आपल्याला बघतात. आता क्रेडिट साइडला काय घेणार? सेल्स, म्हणून सेल्सला सिलेक्ट केलं, एंटर दिला, बिंग क्रेडिट सेल्स. बिंग क्रेडिट सेल, ऍक्सेप्ट यस म्हटलं, माझी एंट्री सेव्ह झाली. जाऊ आता पुढे आपण. आता आपल्याला थोडस फास्ट, आपल्या बऱ्याच एंट्री आहे. किती एंट्री आहे बाकी? आपल्या बऱ्याच एंट्री बाकी आहे. आपल्याला थोडं फास्ट घ्यावं लागेल. आता पुढे जाऊ आपण. 31/5 ओपन अ करंट बँक करंट अकाउंट बाय डिपॉझिटिंग 11,000 डिपॉझिट करून बँकेत करंट अकाउंट ओपन केलं. बँकेत पैसे भरले म्हटल्यावर बँकेत गेले, बँकेला डेबिट आणि कॅशला क्रेडिट करू. एंट्री आपण बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट 11,000, बँक अकाउंट डेबिट 11,000 टू कॅश अकाउंट, टू कॅश अकाउंट 11,000, टू कॅश अकाउंट 11,000 being cash deposited into bank. बघा इथे नॅरेशन चुकलंय, पण तुम्ही सुधारून घ्या. मी सांगतो ते being cash deposited into bank. आता या ठिकाणी आपल्याकडे दोन जे अकाउंट आलेले त्यापैकी बँक अकाउंट याच्या अगोदर आले का ट्रायल बॅलन्स मध्ये? आलेले का? नाही आले. त्याच्यामुळे बँकेचं अकाउंट आपल्याला इथे तयार करावं लागेल. मग बँकेला आपण काय ग्रुप देणार? बँक अकाउंट. इथे मी दिलेलं नाही, पण तुम्ही बँक अकाउंट ग्रुप द्या. आणि कॅश अकाउंट आपल्याला तयार करण्याची गरज नाही, कारण की ते ऑलरेडी तयार आहेत. लक्षात, इथे बँक अकाउंट तुम्हाला घ्यावं.
पुढे वाउचर, वाउचर मध्ये बघा वाउचर कोणता येणार याला, कॉन्ट्रा वाउचर, कारण बँकेचे व्यवहार म्हटलं का कोणता वाउचर येईल, कॉन्ट्रा. जाऊ टॅली मध्ये एंट्री करू आपण. पहिले तारीख बदलणं, काय तारीख आहे, 1/6 बरोबर ना, 31/5, 31/5 आहे, मग 31/5 मी टाईप करतो इथं. त्यानंतर वाउचर टाईप, वाउचर कोणता ठरवला आपण, कॉन्ट्रा वाउचर, F4 कॉन्ट्रा वाउचर निवडला. आता या ठिकाणी आपल्याला क्रेडिट अगोदर विचारतो, क्रेडिट कोणाला आहे, कॅशला. बघ कॅश किती अमाऊंट आहे, 11,000. या ठिकाणी आपण ज्यावेळेस कॅश अकाउंट निवडतो त्यावेळेस त्या कॅशचा बॅलन्स दिसतो आपल्याला. कॅशचा बॅलन्स म्हणजे आपल्याकडे कॅश मध्ये कॅश शिल्लक आहे का नाही हे आपल्याला समजतं. म्हणून या एंट्री मध्ये पहिले क्रेडिट घेतलं. पहिले क्रेडिट काय घेतलं, तर ज्या अकाउंटला तुम्ही क्रेडिट देताय त्यात तिथं बॅलन्स आहे का, नसेल तर ती एंट्रीज पास करू नका ना पुढे. पण तुम्ही जर जर्नल मधून घेतले तर डेबिट अगोदर येतं, म्हणून आपल्याला पहिले बॅलन्स चेक करायला चान्स नसतो आणि आपला वेळ वाया जातो. 11,000 आणि डेबिट कोणाला आहे, बँकेला. बँकेचा अकाउंट नाहीये म्हणून मला तयार करावं लागेल, अल्टर सी मी प्रेस केला, इथं बँक अकाउंट, बँक अकाउंट कोणत्या ग्रुपच्या अगेन्स्ट घेणार, बँक अकाउंट. पहिलाचा ग्रुप आहे बघा बँक अकाउंट, तो निवडला, एंटर दिला. बाकी बँकेचे बद्दलची माहिती आपल्याला इथे टाईप करायची असते, ती टाईप असेल तर तुमच्याकडे टाईप करा, नसेल तर ती स्किप पण करू शकता. ऍक्सेप्ट यस म्हटलं, सेव्ह झालं. बघा क्रेडिट साईडला 11,000, डेबिट साईडला 11,000 येऊन गेले. नोटांचे डिस्क्रिप्शन तो विचारतो, किती कॅश भरली, या पद्धतीने तुम्ही दिलं द्या, किंवा तुम्ही एंटर देऊन स्किप पण करू शकता. नरेशन बिंग कॅश डिपॉझिटेड इनटू बँक, ऍक्सेप्ट यस म्हटलं, माझी एंट्री सेव्ह झाली. 31 मे ची एंट्री झाली. पुढे जाऊ, पुढची एंट्री आहे 1/6 ची. परचेस 5 MD कॉम्प्युटर फ्रॉम डिजिलॉग ₹15,000 each ऑन 2 month क्रेडिट, बिल नंबर 5501. परचेस करतोय माल परचेस करतो म्हटल्यावर परचेसला काय येणार, डेबिट, आणि त्या पार्टीला काय येणार, क्रेडिट. मग परचेस अकाउंट डेबिट, परचेस अकाउंट डेबिट. 5 AMD कॉम्प्युटर 15,000ला 1 असं म्हटलेलं आहे, म्हणजे 5 त्रिक 15 त्रिक 15 पाचे 45, 45,000चा माल आपण परचेस करतो. 75, 15 पाचे 75, 75,000चा माल आपण परचेस करतोय. परचेस अकाउंट डेबिट 75,000 टू डिजिलॉग अकाउंट 75,000, टू डिजिलॉग अकाउंट 75,000. बिंग क्रेडिट परचेसेस, बिंग क्रेडिट परचेसेस. आणि आता या ठिकाणी आपल्याकडे परचेस अकाउंट ऑलरेडी ट्रायल बॅलन्स मध्ये आलेले, त्याला ग्रुप देण्याची गरज नाही. पण डिजिलॉग आपल्याकडे नाहीये, तो आपला क्रेडिटर आहे, म्हणून त्याला सन्ड्री क्रेडिटर असा आपण ग्रुप इथं दिलेला. आणि ह्या एंट्री मध्ये हे वाउचर आपण कुठं कोणत्या वाउचर टाइप मध्ये टाकणार, तर परचेस वाउचर मध्ये. बघा परचेसची एंट्री परचेस वाउचर मध्ये, सेल्सची एंट्री सेल्स, ते कॅश सेल्स असो किंवा क्रेडिट सेल्स असो, परचेस कॅश असो किंवा क्रेडिट असो, बरोबर. एंट्री आपण टॅली मध्ये टाकू. जाऊ टॅलीकडे. पहिले तारीख बदलायची. तारीख काय आहे, 1/6. बघा इथे 1/6 तारीख घेतली मी.
त्यानंतर व्हाउचर टाइप परचेस मध्ये घ्यायचं म्हणून F9 परचेस व्हाउचर मी निवडतो. परचेस व्हाउचर निवडल्यानंतर ते इनव्हॉइस मोड मध्ये येतं, ते आपल्याला ऍज अ व्हाउचर मोड मध्ये घ्यावं लागेल. ऍज अ व्हाउचर घेतल्यानंतर आपण पहिले इथं आपल्याला क्रेडिट विचारतो. तो बघा क्रेडिट, या क्रेडिटच्या ठिकाणी कोणाला क्रेडिट आहे? डिजिलॉक. मग ते अकाउंट आहे का आपल्याकडं? नाही. मग ते तयार करावं लागेल. अल्टर सी EI डिजिलॉक. कोण येतो आपला? सन्ड्री क्रेडिटर्स. म्हणून सन्ड्री क्रेडिटर ग्रुप मी निवडतो. बिल वाईज डिटेल यस म्हणायचं, बाकी ठिकाणी एंटर देऊ आणि अकाउंट काय करू? सेव्ह करू. आलं माझं इथं अकाउंट. किती अमाऊंट आहे? 75,000. म्हणून इथं 75,000 अमाऊंट टाकली. एंटर. न्यू रेफरन्स आहे म्हणून न्यू रेफरन्स. बिल नंबर काय आहे? बिल नंबर 5502. आणि क्रेडिट डेज किती दिवसाचं क्रेडिट आहे? 2 महिने. बरोबर, 2 मंथ. 2 मंथ क्रेडिट असं म्हटलेलं आहे, म्हणजे 60 डेज असा त्याचा अर्थ होतो. आपलं टॅली क्लोज झाले. मी परत ओपन करतो. विशाल कॉम्प्युटर प्रायव्हेट लिमिटेड ही आपली कंपनी, ती मी ओपन केली. आपलं व्हाउचर एंट्री चालू होती. व्हाउचर एंट्री मध्ये आपली किती तारखेची एंट्री चालू आहे? 1/6 मी तारीख निवडली. व्हाउचर टाइप निवडला परचेस व्हाउचर. परचेस व्हाउचर निवडल्यानंतर तो इनव्हॉइस मोड मध्ये आला. तो ऍज अ व्हाउचर केला. ऍज अ व्हाउचर करून आता मी क्रेडिट कडे गेलो. क्रेडिट कोणाला आहे? डिजिलॉक. म्हणून डिजिलॉक मी तयार केलं होतं इतक्यात. डिजिलॉक कॉम्प्युटर इथे एंटर दिला. बाकी ठिकाणी अमाऊंट किती आहे? 75,000. 75,000. न्यू रेफरन्स. बिल नंबर किती आहे? बिल नंबर 5502. आणि क्रेडिट डेज आहे 60. इथं 2 मंथ मध्ये नाही टाकतात आपल्याला, दिवसामध्ये 60 डेज 75,000. आणि क्रेडिट कशाला येईल? परचेसेस. परचेसेस अकाउंट किती? 75,000. बिंग क्रेडिट परचेसेस. बिंग क्रेडिट परचेसेस. ऍक्सेप्ट यस म्हटलं. एंट्री काय झाली? सेव्ह झाली. जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आपली परचेस 2/6 ची. परचेस 10 P4 कॉम्प्युटर फ्रॉम नाईस कॉम्प्युटर ॲट ₹18,000 इच ऑन 1 मंथ क्रेडिट. बिल नंबर 5501. परचेस झालं म्हटलं परचेस अकाउंटला काय येणार? डेबिट येणार. आणि ज्याच्याकडून परचेस केलं त्याला क्रेडिट. मग करू एंट्री आपण. परचेस अकाउंट डेबिट. परचेस अकाउंट डेबिट. 10 कॉम्प्युटर 18,000 ला 1 म्हटल्यावर 1,80,000चा माल. 1,80,000 टू नाईस कॉम्प्युटर अकाउंट 1,80,000 टू नाईस कॉम्प्युटर 1,80,000. बिंग क्रेडिट परचेसेस. बिंग क्रेडिट परचेसेस. आणि या ठिकाणी जे 2 अकाउंट आले याला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल का? नाही. तर हे ऑलरेडी आपल्याकडे प्रॉब्लेम मध्ये आलेले आहेत, त्याला कोणताही ग्रुप देण्याची गरज नाही. पण हे परचेस ची एंट्री असल्यामुळे त्याला व्हाउचर टाइप येईल परचेस अकाउंट. काय येईल? परचेस अकाउंट. करू आपण एंट्री. 2/6 ची एंट्री आपण टाकू टॅली मध्ये. पहिले तारीख बदलणं. F2 प्रेस केला. 2 तारीख मी इथून निवडली. नंतर सप्लायर इनव्हॉइस नंबर डेट आपल्याला विचारत असतो तो. पुढे क्रेडिट विचारलं. क्रेडिट कोणाला येतं? नाईस कॉम्प्युटर. म्हणून नाईस कॉम्प्युटर किती अमाऊंट आहे? 1,80,000. न्यू रेफरन्स मध्ये बिल नंबर 5501. आणि क्रेडिट डेज 1 महिना म्हणजेच 60 डेज. आपलं 30 डेज. 1 महिन्याचे किती येतात? 30 दिवस. 1,80,000चं बिल जा. आणि डेबिट कोणाला येणार आहे? परचेस अकाउंटला. म्हणून इथून परचेस अकाउंट मी निवडलं.
परचेसला डेबिट. बिंग क्रेडिट परचेसेस, बिंग क्रेडिट परचेसेस ऍक्सेप्ट यस म्हटलं आणि ही एंट्री काय झाली, सेव्ह झाली. त्याच्यानंतर जाऊ आपण पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आहे 1/7/2001 रिसिव्ड कॅश 1100 फ्रॉम डाटासॉफ्ट कम्प्युटर अगेन्स्ट बिल नंबर 4300. डाटासॉफ्ट कम्प्युटर कडून पैसे मिळाले कोणत्या बिलाच्या अगेन्स्ट, 4300च्या अगेन्स्ट. बरोबर. बघा ही एंट्री कशी एंट्री होणार, कॅश अकाउंट डेबिट 19,100 टू डेटासॉफ्ट कम्प्युटर 19,100. आणि बिग कॅश पेड अगेन्स्ट बिल नंबर 4300. बिग कॅश पेड अगेन्स्ट बिल नंबर 4300. आणि कोणत्या वाउचर मध्ये येईल एंट्री, रिसिप्ट वाउचर मध्ये आपली एंट्री येते, म्हणून रिसिप्ट वाउचर आहे. बघा इथे दिसते आपल्याला रिसिप्ट वाउचर. करू आपण एंट्री टॅली मध्ये जाऊ. तारीख किती आपली, पहिले तारीख निवडणं F2 1/7. बघा 1/7 मी टाइप करतो इथं, एंटर दिला. आता वाउचर टाइप निवडणं, कोणत्या वाउचर मध्ये, रिसिप्ट वाउचर, म्हणून F6 रिसिप्ट वाउचर मी निवडलं. वाउचर निवडल्यानंतर आपल्याला पहिले क्रेडिट विचारले. क्रेडिट कशाला आहे, डाटासॉफ्ट कम्प्युटर, म्हणून डाटासॉफ्ट कम्प्युटरला काय देणार आपण इथं, क्रेडिट देणार. किती अमाऊंट आहे, 1900. आता अगेन्स्ट बिल नंबर, बघा ऑटोमॅटिक तिथे रेफरन्स अगेन्स्ट बिल नंबर अगेन्स्ट आला. अगेन्स्ट बिल नंबर, बघा इथं 2 बिल दिसत आहे. या दोन्ही पैकी कोणतं बिल आलं मिळालं आपल्याला, हे पहिलं बिल 4300, म्हणून 4300 मी इथं निवडलं. ऑटोमॅटिक त्याची अमाऊंट वगैरे सगळ्या गोष्टी तिथं आल्या. इथं अमाऊंट कॉलम मध्ये पण अमाऊंट भरल्या गेली. आणि डेबिट कोणाला येणार आहे, तर कॅशला, म्हणून कॅश अकाउंटला डेबिट. कॅश अकाउंट डेबिट 1900. बिंग कॅश रिसिव्ड अगेन्स्ट बिल नंबर 4300. बिंग कॅश रिसिव्ड अगेन्स्ट बिल नंबर 4300. ऍक्सेप्ट यस म्हटलं, माझी एंट्री सेव्ह झाली. एंट्री. पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण. पुढची एंट्री आपल्याकडे रिसिव्ड कमिशन ₹1000 फ्रॉम आकाश. कमिशन आलं. कमिशन आलं म्हटल्यावर कमिशन अकाउंटला डेबिट, कॅशला डेबिट 1000. आणि कशाला क्रेडिट, कमिशनला, टू कमिशन अकाउंट 1000. बिंग कमिशन रिसिव्ड, बिंग कमिशन रिसिव्ड. आता या ठिकाणी आपल्याकडे कॅश अकाउंट अवेलेबल आहे, परंतु कमिशन अकाउंट आपल्याकडे नाहीये, त्याला तयार करायला लागेल. इनडायरेक्ट इन्कम या ग्रुपच्या अगेन्स्ट ते आपण तयार करणार. आणि कॅश आपल्याकडे येते, म्हणून आपण कोणतं वाउचर निवडणार, रिसिप्ट वाउचर, F6 रिसिप्ट वाउचर. करू मग आपण एंट्री 2/7 ला. पहिले जायचं, पहिले रिसिप्ट वाउचर F6 मी निवडतो, आहेचे ऑलरेडी. डेट निवडायची 2 तारीख, F2 दाबला, 2 तारीख मी निवडली, एंटर दिला. क्रेडिट आपल्याला विचारतो, क्रेडिट कशाला आहे, कमिशन रिसिव्ड. कमिशन रिसिव्ड इथं नाहीये, म्हणून मला तयार करावं लागेल. अल्टर C मी प्रेस करतो. कमिशन रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड. कमिशन रिसिव्ड ची एंट्री करत होतो. कमिशन कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन रिसिव्ड 1000. इकडे एंट्री करू आपण. तारीख किती आहे, 2/7, म्हणून पहिले मी तारीख बदलणार, 2/7.
रिसिप्ट व्हाउचर निवडणार, F6 रिसिप्ट व्हाउचर. तुम्ही रिसिप्ट व्हाउचर निवडतोय. बघा आता पुढच्या एंट्री सगळा तुम्हाला आता माहित झालाय. अगेन्स्ट रेफरन्स कसं निवडायचं, त्यानंतर न्यू रेफरन्स कसं निवडायचं, पुढच्या पैसे रिसिव्हच्या एंट्री जे बऱ्याचशा बिल नंबर आपल्याला तिथं दिले, त्या बिलाच्या अगेन्स्ट तुम्ही एंट्री त्या करून टाका. आपला वेळ पण होत आलेला आणि थोडस ऑनलाईनला डिस्टर्बन्स पण आहे, त्यामुळे तुम्ही एंट्री करा, आलेले बॅलन्सेस काढा आणि मग आपण सोमवारच्या बॅच मध्ये त्याचे डिटेल आपण तिथं बघू. बरोबर, कशा पद्धतीने आपण ते कोणते बिल येणं बाकी आहे, कोणते बिल देणं बाकी आहे, याची माहिती आपल्याला बघायची. सोमवारच्या बॅच मध्ये आपण ते बघू. आता तुम्ही पुढची जी काही राहिलेल्या एंट्रीज आहे ते तुम्ही पूर्ण करायच्या आहे आणि टॅली मध्ये पण ह्या एंट्रीज तुम्हाला काय करायच्या आहे, टाकायच्या आहे. ठीक आहे, तर आज आपण इथं थांबतोय आणि पुढच्या बॅच मध्ये आपण याचा रिव्ह्यू घेऊ आणि